नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ताराने जे काही काम आर्थाला सांगितलेले असते की तिचं जे टॉप आहे तर तो शिवून देण्यासाठी, तेव्हा आता आर्थाचा चष्मासुद्धा तारा मोडते. त्यामुळे तिला आता शिवता येत नाही म्हणून आर्था ही आरोहीला म्हणते. तेव्हा आता आरोही अगदी छान प्रकारे ती शिवत असते, परंतु तिच्या हातात अचानक सुई टोचते. तेव्हा मात्र आर्थाला खूप त्रास होत असतो. आता आर्थाने मात्र हा अक्षयला फोन केलेला असतो आणि अक्षय मात्र धावतच आता घरी येत असतो. तेवढ्यात आता इरावती ही हळूच ताराला म्हणते की अगं, तू हे असलं काम आरोहीला का सांगितलंस? तू आर्थाला सांगायला हवं होतं. तेव्हा तारा म्हणते की अगं आत्या, मी तर खरंच आर्थाला सांगितले होते, परंतु तिने आता हे आरोहीला सांगितले. तेव्हा मात्र आता लगेच आरोहीला त्रास होत असतो. आरोही म्हणते की खरंच खूप टोचले, खूप त्रास होतोय. तर आर्था त्याच्यावर फुंकर मारत असते. तर इरावती म्हणते की अगं, तुला तर माहिती आहे ना तारा, ती किती सगळ्यांची लाडवा आहे. एवढंच टोचलं तरी कांगाव होईल. एकतर अक्षयने त्या दोघींना सुद्धा डोक्यावर चढून ठेवलेले आहे. आरोही तर आहेच आणि त्यात म्हणजे आर्था सुद्धा. एवढंच लागतं, सगळ्या मुलांना लागतं, पण तरी सुद्धा अक्षय जर काम सोडून आला तर त्याचं सुद्धा काम हे अर्धवट आणि इथे मला सुद्धा अगदी डोक्याला आणखीन ताप होईल. तेव्हा आता तारा म्हणते की एक्झॅक्टली अर्थानेच हे सर्व करायला हवे होते, पण अर्थाला कळतच नाही. आणि तेवढ्यात अक्षय धावतच येत असतो. अक्षय धावतच येऊन आरोही जवळ येतो आणि म्हणतो की हे बघ काय झालं. तेव्हा आता इरावती म्हणते की अरे, काही फार नाही टोचलं, बारीकसं टोचलं गेलेलं आहे. तेव्हा आता आर्था खाली मान घालून म्हणते की काका, आरोहीच्या बोटामध्ये सुई टोचली, कारण ती ताराताईचं स्कर्ट शिवून देत होती. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय काय बोलतात. तर आरोहीला खूप त्रास होत असतो. त्यानंतर आता इकडे रमा ही त्या किचन मध्ये येते, कारण अक्षय निघून गेलेला असतो. आणि आता मात्र रमा ही सगळ्यांना तेथील शेफला गुड मॉर्निंग असं करते. तेव्हा मात्र आता रमा विचारते की कुठे आहे ते एक नवीन शेफ आलेले आहे. तर ते त्यांच्याबद्दल म्हणजे अक्षयबद्दल विचारपूस करत असते. तर लगेच आता जे काही मॅनेजर आहे तर ते म्हणतात की मॅडम, अहो त्यांचा एक फोन आला आणि ते धावतच निघून गेले. तर रमा म्हणते की काय, म्हणजे ते हातातील काम सोडून निघून गेलेत? आज तर त्यांचा पहिला दिवस आहे आणि ते जर असेच अनप्रोफेशनल कामावरून वागणार असेल तर त्यांना कामावरून काढून टाका. तेव्हा आता मॅनेजर सांगतात की अहो मॅडम, ते त्यांचं सगळं काम पूर्ण करून गेलेलं आहे, तुम्ही बघून घ्या. तेव्हा आता रमा म्हणते मला काही दाखवण्याची गरज नाही, माझा निर्णय झालेला आहे. त्यानंतर आता इकडे अक्षय आरोहीला विचारतो की तू ताराचं स्कर्ट का शिवत होती? आरोही बिचारी रडत असते. तेव्हा आर्था म्हणते की माझा चष्मा तुटला, मला काही दिसत नव्हते, मला सुद्धा आता काहीच दिसत नाही, म्हणून ती मला म्हटली आरोही की मी शिवून देते म्हणून. तर इरावती लगेच म्हणते की घ्या, त्यातलं तर मला कोणीच काही सांगितले नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं, तुझा चष्मा तुटला फुटला तर त्याचा स्कर्ट शिवण्याची काय संबंध आहे बरं? अगं, चष्मा जरी नीट असेल तरी सुद्धा ते तुझं काम नाही, तू हे काम कशाला करायचे होते? आणि अक्षय ताराला म्हणतो की काय ग तारा, अगं तुला तुझी काम व्यवस्थित करता येत नाही का? तू तुझी काम व्यवस्थित करत जा ना. तेव्हा आता तारा ही थोडीशी घाबरल्यासारखी होते आणि मम म्हणून ती आता वेगळेच उत्तर देत असते. आणि मला शिवणकाम वगैरे नाही जमत आणि आर्थाला मात्र हे सर्व काम आवडते. ती शिवणकाम करत असते आणि विणकाम सुद्धा करत असते आणि तीच मला सांगत असते की जर काही हवं असेल तर तू ते मला देत जा, मी अगदी आवडीने हे काम करत जाईल, म्हणून तिला मी हे काम करण्यासाठी दिले होते. आणि तिचा चष्मा तुटला तर मला कुठे माहिती होतं की ती हे सर्व आरोहीला करण्यासाठी देणार आहे म्हणून. तिने मला सांगितलं असतं की तिला चष्म्याशिवाय नाही जमणार म्हणून, आणि मला जर माहिती असतं तर मी खरंच नसतं सांगितलं. आणि मला थोडंसं माहिती होतं की हे काम आरोही करायला घेणार आहे म्हणून, नाहीतर मी कसं माझं केलं असतं. आता तारा ही अगदी उडवाउडवीचं उत्तर देते. स्वतःला तर करायचे नसते, प्रत्येक काम ती आता ह्या आर्थाकून करून घेत असते, परंतु अक्षयच्या तोंडावर मात्र आता ही उडवाउडवीचं उत्तर देत असते. अक्षयला राग येतो. अक्षय मात्र ताराला म्हणतो की तू इतकी मोठी झाली तरी सुद्धा तुला तुझं काम व्यवस्थित करता येत नाही. आणि आरोहीला म्हणतो की आरोही, तुला कळत नाही का बाळा? आणि आर्थाला म्हणतो की हे बघ, तुझी तर ही लहान बहीण आहे ना, तिला हे सर्व काम नाही येत आणि तुम्ही कशाला तिला हे सर्व काम सांगितले बरं? आणि त्यात म्हणजे आरोही डायबिटीज आहे, जर तिला काही जखम वगैरे झाली तर तिचं रक्त थांबत नसते. नशीब आपलं की फार मोठी जखम नाही म्हणून. तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा, अहो मीच म्हटलं होतं आर्थाताईला तिचा चष्मा तुटला ना, म्हणून मीच हे काम तिला करून देत होते, तिची काही यात चूक नाही म्हणून. तू आर्थाताईला प्लीज रागू नकोस ना, प्लीज बाबा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं बाळा. तेव्हा इरावती म्हणते की अगं आघाऊ टिकली. आणि काय रे अक्षय, तू तर अर्धवटच सोडून आलेला दिसतो, घड्याळामध्ये बघते. आणि अक्षयला म्हणते की तू जा, नाहीतर तुझा
तर लगेच आता म्हणजे जॉब जाईल असं आता आत्याला म्हणायचे असते, परंतु त्या अगोदरच आता अक्षय हा आत्याला शांत राहायला सांगतो. त्यानंतर आता अक्षयने जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तर रमासमोर प्रत्येक स्वयंपाक नाश्ता वगैरे ठेवला जातो. तेव्हा आता अक्षय म्हणते सजावट तर छान केलेली आहे. अक्षयने छान असे अगदी पानाच्या आकाराचे मस्त असे ब्रेड कापलेले असतात आणि छान असं अगदी अगदी भाजी वगैरे खूप छान केलेलं असतं. तर आता रमा ही सर्व पाहते आणि म्हणते की खरंच सजावट अगदी छान आहे, परंतु चव मात्र अजून घ्यायला हवी. म्हणून आता रमा ही प्रत्येक अगदी त्या याची पदार्थांची चव घेत असते. रमा आता प्रत्येक टेस्ट घेऊन म्हणते की हे सर्व छान केलेलं आहे, त्यांच्या हाताला खरंच खूप चांगली चव आहे. तर पण तितकंच त्यांनी जाणीवपूर्वक सुद्धा वागायला हवं. तेव्हा आता लगेच मॅनेजर म्हणतात की अहो सॉरी मॅडम, कारण त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यांच्या मुलीला काहीतरी लागले म्हणून ते धावतच गेले. आणि हे बघा मॅडम, तुम्हाला नाही कळणार, कारण घरी मुलं असल्यानंतर असं काहीतरी घडते. तेव्हा आता रमा ही त्या मॅनेजरकडे पाहतच असते, कारण ते आता तिच्या मनाला लागेल असं बोललेले असतात. तेव्हा आता मॅनेजर पुन्हा म्हणतात की सॉरी मॅडम, मला खरंच असं म्हणायचं नव्हते. तर रमा म्हणते की अहो हरकत नाही, आपल्या इथे 150 लहान मुलं आहेत आणि त्यांना मी एकटी तर सांभाळतेच हो ना, आणि दुसऱ्याच्या मुलांना आपलंसं करून घेऊ, त्यांना सगळं काही छान मिळावं, अगदी व्यवस्थित त्यांचं सर्व काही व्हावं, यासाठीच माझी धडपड असते. आणि जर त्या मुलांना सगळं काही छान मिळावं असं वाटत असेल तर स्टाफने पंक्च्युअल आणि प्रोफेशनल असायलाच हवं, हो की नाही. तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की हो अगदी बरोबर, आणि त्यांना कामावरून तुम्ही काढू नका, एक चान्स आपण त्यांना देऊ शकतो. तेव्हा आता लगेच मॅनेजर म्हणतात की ओके मॅम, आणि आता मॅनेजर सुद्धा खुश होतात. त्यानंतर रमा आता तेथून निघून जाते आणि आता अक्षय धावतच परत तेथे येतो किचनमध्ये. आणि आता तेथील आता शेफला विचारतो की बरं रात्रीचा काही मेनू वगैरे दिलात का. मॅनेजर आता धावत येतात आणि म्हणतात की देवधर, ओ देवधर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो बोला. तर आता मॅनेजर सांगतात की अहो तुम्ही जो ब्रेकफास्ट बनवलेला होता तो खरंच आता मॅडमला खूप आवडला, परंतु तुम्ही असं अचानक अगदी हे सर्व टाकून गायब होत नका जाऊ. अहो मॅडम तर खूप चिडल्या होत्या, तुम्हाला त्या अगदी जॉबवरून सुद्धा काढणार होत्या, परंतु जे काही तुम्ही ब्रेकफास्ट बनवला ना अगदी तो खाऊन त्या इतक्या खुश झाल्यात आणि अगदी तुम्हाला एक चान्स देण्याचा त्यांनी ठरवला. तुमच्या हातची चव अगदी घेऊन मात्र त्यांना सर्व काही कळाले. तर अक्षय म्हणतो की चला, त्यांना तर आवडले ना, मग चला सर्व काही झाले तर. आणि हे बघा खरं तर खरंच मी त्यांचा आभारी आहे, कारण त्यांनी मला ही नोकरी दिली, राहण्यासाठी घर वगैरे दिले, त्या सगळ्याची खरंच फार गरज होती. मला तर असं वाटतं की देवळामध्ये जावं आणि देवाच्या पाया पडावं, परंतु नाही, यापुढे मी असं नाही जाणार, कारण अगदी मुलींच्या बाबतीत होतो म्हणून मी अगदी घाईने गेलो. आणि परत तो हात जोडून सॉरी म्हणतो. तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर इकडे आता साई आणि रमा या दोघांचं लग्न करण्यासाठी आता अण्णासाहेब यांनी गुरुजींना बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की अण्णासाहेब हे बघा, दुसरं लग्न करणं इतकं सोपं नसतं. एकतर पहिल्या नात्यातून सहजासहजी माणूस बाहेर पडू शकत नाही, आणि हे बघा काही नाती इतकी दूर जरी गेली असली तरी सुद्धा त्यांची नाती इतकी घट्ट असतात, कारण ती मनापासून एकमेकांशी जोडली गेलेली असतात. आणि हे बघा अण्णासाहेब, हे नातं तर 7 जन्माचं आहे, हे फक्त शरीराने नाही तर आत्म्याने जोडलेली असतात. तेव्हा आता रमाला खरंच अक्षयची फार आठवण येत असते. अक्षय आणि तिचं नातं तर हेच असतं. तेव्हा आता अण्णा हे रमाकडे पाहत असतात आणि साई सुद्धा. रमा आता या दोघांकडे बघते आणि तिच्या डोळ्यात लगेच पाणी येते. ती लगेच आता बाजूला जाते, कारण रमा, अण्णा आणि साई हे सर्वजण मंदिरात आलेले असतात आणि गुरुजी तेथे त्यांना हे सर्व सांगतात. त्यानंतर मात्र अक्षय सुद्धा आरोहीला घेऊन तेथेच आलेला असतो. आता रमा मात्र समोर तेथे टपरीवर अगदी जे काही पूजेची थाळी वगैरे आहे तर ती घेत असते आणि तिच्या मागून अक्षय आणि आरोही मंदिरात जातात. तेव्हा आता अक्षय आणि आरोही तेथे पायरीजवळ उभे असतात, त्यांच्या मागे रमा असते आणि रमाचं तोंड अगदी तिकडे वळालेले असते. तर आरोही आता अक्षयला विचारते की बाबा आपण इथे का आलोत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बाळा, अगं हे बघ, असं म्हणतात की कुठलंही नवीन काम सुरू करण्या अगोदर देवाला नमस्कार करायला हवा, देवाचा आशीर्वाद घ्यावा. तेव्हा आता आरोही म्हणते की देवी आईकडे आपण जे काही मागतो ते सर्व ती देते का. तेव्हा आता एक तेथे अगदी म्हातारी आई बसलेली असते आणि ती म्हणते की खरंच अगं असं म्हणतात की देवी आई आपण मनात जे काही मागतो ते सर्व काही देते. ते ऐकून आता अक्षय आणि आरोही खूप खुश होतात. तेव्हा आता आरोही खुश होऊन म्हणते की म्हणजे ती मला अगदी खूप 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 चॉकलेट देणार. तर
तेव्हा आता त्या आजी म्हणतात की अगं चॉकलेट चॉकलेट तर तू तुझ्या देवाकडे माग, आपण फक्त देवाकडे जे काही मागतो ना तर ते बाहेर विकत नाही, जी काही आपली तीव्र इच्छा असते तर ती आपण येथे मागायची असते. तेव्हा आता लगेच आरोही विचारते की हा धागा कशासाठी हाताला बांधायचा असतो का, तो धागा ती हातात घेते. तेव्हा त्या आजी सांगतात की अगं तुला नाही माहिती, कारण येथे हा धागा आहे तर तो तेथील जाळीला बांधायचा असतो आणि आपली इच्छा तेथे सांगायची असते आणि आपण तो धागा बांधून इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होती असं म्हणतात. तेव्हा आता अक्षय विचारतो की असं खरंच होतं का. तेव्हा त्या आजी म्हणतात की हो साहेब. आणि अक्षय त्या आजीकडून सुद्धा आता तेथून धागा विकत घेतो. तर ती पूजेची जी काही टोपली आहे तर आजी आता अक्षयला देते. अक्षय तो धागा हातामध्ये घेतो आणि त्याकडे पाहत असतो आणि तेवढ्यात रमा मात्र आता पूजेची थाळी वगैरे घेऊन अक्षयच्या मागून मंदिरात जाते आणि आता मात्र जात असताना मात्र ती अक्षय शेजारीच उभी असते. ती अगदी अलीकडून असते आणि अक्षय पलीकडून, अगदी शेजारी शेजारी दोघं एकमेकांच्या उभे राहतात. तेव्हा मात्र आता रमा ही अगदी तेथून मंदिरात निघून येते आणि अक्षय आरोही आता मागून येतात. आता रमा ही मंदिरात आल्यानंतर गुरुजींकडे सगळं काही पूजेचे सामान देते आणि देवी आईला हात जोडते. त्यानंतर आता इकडे अक्षय त्या आजींना विचारतो की याचे पैसे किती झाले. तर आजी म्हणतात की 100 रुपये आणि ती पूजेची जी काही टोपली आहे तर अक्षय आरोहीच्या हातात देतो आणि त्या आजींना पैसे देतो. तेव्हा मात्र आता दोघेही पायरीजवळ येतात आणि रमा तेथे चप्पल तिची सोडून गेलेली असते, तिचे ते सँडल, आणि आरोही मात्र आता अगदी त्या सँडल जवळच येते आणि तिला ते खूप आवडतात. ती म्हणते की वाव आणि अक्षयला म्हणते की हे धर बाबा तू हे पकड. तेव्हा आता लगेच आपल्या पायातील चप्पल काढून ती मात्र ते सँडल घालत असते. आरोही म्हणते की खरंच किती छान चप्पल आहे. तर अक्षय खूप अगदी घाबरल्यासारखा होतो, कारण त्याला असं वाटेल की कोणीतरी जर बघितलं तर अवघड होईल आणि तो इकडे तिकडे पाहतो आणि आरोहीला ओरडतो आणि अक्षय तिला म्हणतो की अगं दुसऱ्यांच्या चप्पला असे घालायचे नसतात, त्या तुझ्या बाबाच्या आहेत का. नाही ना, मग त्या चप्पल काढ तू. आरोही म्हणते की बाबा अरे मला सुद्धा अशीच चप्पल हवी आहे, घे ना बाबा प्लीज. तर अक्षय म्हणतो की बाळा अगं तुला सुद्धा आपण चप्पल घेऊ, परंतु तू ती चप्पल काढ, एखाद्याने जर बघितलं तर ते तुझ्यावर ओरडतील. ही चप्पल काढते आणि दोघंही अगदी मंदिरात येतात. तोपर्यंत आता आतमध्ये रमा ही देवी आईला हात जोडूनच उभी असते आणि आपल्या मनातील इच्छा बोलत असते. तर अक्षय आरोही आता लगेच इकडून येतात. रमा मात्र देवी आईला हात जोडून आता मनात म्हणत असते की खरंच किती आनंदाने भक्तजन आपली इच्छा देवी आईला सांगत असतात. इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वप्न पाहतात, परंतु मला तर ते सुद्धा करता येत नाही, कारण केव्हाची माझी स्वप्न ही अगदी म्हणजे विरघळून गेली. देवी आई नक्की सांग तू तुझ्या मनात नक्की काय आहे, नक्की आता तू कुठे घेऊन जाणार आहे, कारण माझं जे काही होतं ते सगळं काही आता अगदी म्हणजे नाश पावलं. म्हणजे मला अक्षय सुद्धा राहिले नाही, माझी मुलगी होती तर तिला सुद्धा मला भेटता येत नाही, सगळ्यांना सोडून मी इकडे आलेत. तेव्हा मात्र आता माझं असं म्हणणारं कोणीच माझ्याकडे राहिलं नाही, त्यामुळे देवी आई पुढे माझं काय करणार आहेस तू, अगदी कुठे कुठे घेऊन जाणार आहेस तू मला, की तू माझ्या नशिबात काय असं वाढून ठेवलेलं आहे. आणखीन अण्णासाहेब मला सांगतात की रमा तू अगं भविष्याचा विचार कर, भविष्याचा विचार करून भविष्याकडे बघ. नेमकं ते तर मला मुलगी मानतातच, परंतु मी असं काय भविष्याचा विचार करणार आहे, जे काही माझ्या भूतकाळात सर्व काही घडून गेले तो भूतकाळ मी कसं विसरणार. असं का झालेलं आहे की माझं मन भूतकाळाच्या बाहेर निघतच नाही, अगदी भूतकाळातच माझं मन अडकलेलं आहे. पण का हे सर्व माझ्यासोबतच होते. आई म्हणून तूच समजू शकते देवी आई माझ्यातील ती पोकळी, कारण अगदी ती पोकळी मी कशी भरून काढणार. आणि तेवढ्यात आता अक्षय आणि आरोही देवी आईच्या मंदिरात आत येतात आणि रमा मात्र देवी आईला डोळे बंद करून हात जोडून उभी असते. आपल्या मनातील प्रत्येक भावना ती देवी आईला सांगत असते. अक्षय आणि आरोही आत आल्यानंतर आता पहिल्यांदा तो धागा बांधतात. अक्षय तो धागा बांधत असतो, परंतु आता तो त्याला अगदी धागा हा ढिला बांधतो. तेव्हा आता धागा बांधता बांधता मात्र अक्षयचा धागा अर्धाच राहिलेला असतो. रमा मात्र आता जेव्हा तिचे लक्ष जाते आणि परत ती आता देवी आईकडे पाहत असते, तर आता अक्षय आणि आरोही कोशून देवी आईला अगदी हात जोडून नमस्कार करतात. तेव्हा आता आरोही लगेच आपल्या मनातील इच्छा देवी आईला सांगत असते की देवी आई, आई माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर, माझी आई लवकरात लवकर मला भेटून दे, सर्व काही लवकर फुलफिल होऊन दे. आता हे त्रिकोणी कुटुंब एकत्र आता देवी आईला आपल्या इच्छा सांगत असतात, परंतु हे एकत्र आहे यांना माहिती नसते.
देवी आईच्या मंदिरातच त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतात. म्हणजे ते तिघे एकत्र आलेले असतात, परंतु एकमेकांबद्दल माहिती नसते. तेव्हा आता अक्षय आपल्या मनातील जी इच्छा आहे तर ती बोलून दाखवतो आणि म्हणतो की देवी आई असं म्हणतात की तुझ्या दारात जी काही इच्छा आहे तर ती बोलून दाखवल्यानंतर पूर्ण होते. आज मात्र मी नव्याने सुरुवात करतोय, सगळं काही अगदी चांगलं होऊन दे आणि माझे लेक आरोही तिच्या सुद्धा सर्व इच्छा पूर्ण होऊन दे. तेव्हा अक्षय आता देवीला अगदी नमस्कार करतो आणि त्या धाग्याकडे पाहत असतो. तेव्हा रमा सुद्धा अगदी देवीला हात जोडून अजूनपर्यंत उभीच असते आणि तेवढ्यात रमा ही अगदी त्यांच्याकडेच पाहत असते आणि तिला तो अगदी धागा सुटलेला दिसतो, कारण अक्षयने ढिला धागा बांधलेला असतो आणि तो धागा असाच बांधतात अगदी वाऱ्याने उडून जायला लागतो. रमा लगेच तो धागा धरते आणि अगदी खुश होत तो धागा ती तिच्या स्वतःच्या हाताने बांधत असते. रमा आता आपल्या मनात म्हणते की खरंच कोणीतरी हा धागा इतक्या आशेने बांधलेला आहे, कुणाच्या तरी स्वप्नांचा हा धागा आहे. तो धागा असा अर्धवट कसा राहील? हा धागा ज्याने कोणी बांधलेला आहे तर देवी आई तू त्याची इच्छा पूर्ण कर ग आणि माझी लेक जिथे कुठे असेल तिला सुखी ठेव, कारण आपल्या रमाला कायम आरोहीची आठवण येत असते आणि अक्षयची सुद्धा तिला आठवण येत असते. आणि त्याच मंदिरात आता त्या भिंतीच्या पलीकडून मात्र अक्षय आणि आरोही असतात. मध्ये आता त्या जाळीतून मात्र आता ही सर्व दिसत असते आणि त्याच वेळेस दोघेही आता देवी आईला हात जोडून उभे असतात आणि बघतात तर काय, आता रमाला अक्षय दिसतो आणि अक्षयला रमा दिसते. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. इतक्या वर्षातून 7-8 वर्षातून रमा आणि अक्षय आज एकमेकांच्या समोर एकमेकांना पाहत असतात, ते पण देवी आईच्या मंदिरात. आता मात्र आपल्याला असं वाटतं की ते दोघे एकमेकांकडे बघत आहे आणि तोच रमा आता जो काही तिला आपला धागा बांधायचा असतो तर तो धागा अगदी प्रेमाने आणि इच्छेने बांधत असते आणि अक्षय आता त्या धाग्याकडे पाहत असतो की त्याची इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटते. दोघेही आता अगदी लक्ष एकमेकांकडे असते, परंतु एकमेकांना काही ते अगदी दिसत नाही. तेव्हा आता रमा ही अगदी तिकडून निघून घरी येते आणि अक्षय सुद्धा आता आरोहीला घेऊन अगदी इकडून ह्या साईडने घरी निघून येतो. रमा आता घरी आल्यानंतर सारखं आता देवी आईच्या मंदिरात जे काही घडलेले आहे ते सर्व क्षण आठवत असतात. डोळ्यासमोरून आता ते काही जात नाही. म्हणजे तिला अगदी जवळ कोणीतरी असल्याचा अगदी फील झालेलं असतं, परंतु तो त्याच गोष्टीचा विचार करते की मला मंदिरात असं काय झाले असेल, कोणीतरी जवळचं अगदी आपल्या जवळ आहे असे का वाटत असेल. आणि तेवढ्यात आता रमा विचार करत असताना एकटीच बसलेली असते तर अण्णा हे धावतच येतात आणि म्हणतात की रमा अगं तू एकटीच का बसली इथे असं विचार करत. आणि त्यांनी मात्र रमासाठी एक असं गिफ्ट आणलेले असते आणि ते गिफ्ट मात्र ते रमाला दाखवतात आणि म्हणतात की अगं रमा हे तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट. रमाला काही कळत नसतं. रमा विचारते की गिफ्ट का दिलं. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं का म्हणजे. आणि तेवढ्यात तिथे साई येतो. आता अण्णा साईला बघून म्हणतात की अरे तुम्ही म्हणजे तू सुद्धा योग्य वेळेस आला, हे गिफ्ट आहे ना तर ते तुमच्या दोघांसाठी आणि छोटंसं गिफ्ट आहे ते तुम्ही दोघंही आता उघडा बरं. तेव्हा आता दोघे एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अरे एकमेकांकडे का बघतात असे, अरे ते गिफ्ट आहे ना ते अगोदर काय आहे ते उघडून तर बघा. आणि हे बघा तुम्ही दोघंही अनरोमॅन्टिक आहात आणि हे बघा माझं जेव्हा लग्न ठरलं होतं तुम्हाला सांगतो की काय मुलांनो, अहो जवळजवळ मी गुडघ्यांना बाशिंग अगदी बांधून होतो. आणि अण्णा हे सर्व बोलत असताना ते गिफ्ट आती खोलतात. एक साधी फ्रेम मी तुम्हाला उघडण्यासाठी सांगितली होती आणि ते सुद्धा तुम्हाला उघडता नाही आले. अण्णा स्वतः आता ती फ्रेम अगदी ओपन करतात आणि रिकामी अशी ती फ्रेम असते. तर अण्णा विचारतात की ही काय आहे असे मी तुम्हाला विचारले. तेव्हा दोघी आता काही उत्तर देत नसतात. तर अण्णा म्हणतात की अरे फक्त मी तुम्हाला विचारलं की हे काय आहे, एक छोटीशी अगदी रिकामी फ्रेम आहे आणि आता मात्र तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या दोघांचा एकत्र असा गोंडस छान असा फोटो यामध्ये लावायचा आहे. आता दोघेही अगदी गंभीर होतात कारण रमाच्या चेहऱ्यावर सुद्धा हसून असते आणि साईच्या सुद्धा. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अरे काय, अरे जरा स्माईल करा, थोडीशी छोटीशी तरी स्माईल करा, असे तुटलेले चेहरे का मात्र घेऊन उभे आहात. म्हणून अण्णा त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी खूप असे प्रयत्न करत असतात. तेव्हा आता तरी सुद्धा रमा ही अगदी हसत नाही आणि साईचा सुद्धा चेहरा काही खुललेला नसतो. दोघंही आता एकमेकांकडे अगदी गंभीर होत पाहत असतात. तर अण्णा म्हणतात की आता तरी सुद्धा तुम्ही दोघं एकमेकांशी नाहीच हसणार का आणि फोटो कसा येणार बरं. आपल्या तर अगदी छान असा फोटो या फ्रेममध्ये दोघांचा एकत्र लावायचा आहे, तरी सुद्धा तुम्ही असे चेहरे का घेऊन असलात. आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो की मी एक यशस्वी बिझनेसमन आहे असं म्हणतोय, त्यामुळे हे बघा तुम्ही आता जरी हसले नाही
तर प्लॅन मात्र बी दुसरा नेहमीच माझ्याकडे अगदी तयारच असतो. आणि काय आरके मॅडम, कळले का तुम्हाला हे सर्व? आणि लगेच मात्र आता अण्णांनी एक फोटोग्राफर सुद्धा कुणाल बोलावलेला असतो. अण्णा लगेच आता ह्या दोघांना हे सर्व सांगून आणि ती फ्रेम रिकामी दाखवून आता तो फोटोग्राफर आहे तर त्याला आत बोलावतात. कुणाल, अरे आत ये. तर कुणाल आत येतो. तेव्हा अण्णा म्हणतात की हा आमचा कुणाल आहे, छान असे फोटो काढतो. आणि अण्णा कुणालला म्हणतात की अरे ह्या दोघांचे अप्रतिम असे फोटो मला हवे आहेत. आणि ते तुमचं काय असतं की प्री वेडिंग, ते फोटोशूट वगैरे ते तुमचं काही नकोय, कळले का तुला कुणाल? अरे दोघांचा छान असा मस्त स्माइल, असा मोठा असा स्माइल असलेला फोटो मला हवा आहे. त्या फोटोतील एक फोटो मी सिलेक्ट करेल आणि चला आता फोटो काढायला तयार व्हा. तेव्हा आता साई म्हणतो की अण्णा साहेब, अहो नाही, जरा जास्तच होते. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणतात की काय काय जास्त होते? स्माइल तर मोठंच पाहिजे, जास्त बसत त्याच्यात काहीच नाही. स्माइल हे मोठंच असायला हवं आणि छान असा गोड असा फोटो यायला हवा. तेव्हा आता रमा आणि साई उभेच असतात. तर अण्णा पुढे म्हणतात की जर इतकं मी तुम्हाला सांगतो, इतकं सांगून सुद्धा आता तुमच्या चेहऱ्यावर छान असं स्माइल येणार नसेल तर मात्र ते कसे आणायचे हे अण्णा साहेबांना व्यवस्थित माहिती आहे बरं का. कमॉन कमॉन म्हणून आता अण्णा खूप असे त्यांना फोटो एकत्र काढण्यासाठी आग्रह करत असतात. परंतु साई आणि रमा ह्या दोघांचंही मन नसतं, कारण त्यांना एकमेकांचा भाविक जोडीदार व्हायचेच नसते. रमा मात्र आपल्या अक्षयच्या प्रेमात अगदी अजूनपर्यंत ती आठवणीत असते आणि साई मात्र अगदी रमाच्या मनाच्या जबरदस्ती विरुद्ध जायला तयार नसतो. जर रमाचं मन असेल तरच तो मात्र आता रमाशी म्हणजे लग्न करायला तयार असतो. आणि त्याला असं वाटतं की इतक्या दिवस मी आता वाट बघत आलो तर आणखीन थोडे दिवस वाट बघून अगदी काय हरकत आहे. तेव्हा आता अगदी मनाने सुद्धा रमा आपली झालेली असेल असे साईला वाटत असते. आणि रमाला मात्र सारखी आपल्या मुलीची आणि अक्षयची आठवण येत असते. त्यामुळे सुद्धा आता ही साईबरोबर लग्न करायला तिचं मन काही होत नाही. परंतु अण्णा मात्र आता दोघांचा हा एकत्र फोटो काढण्यासाठी दोघांना मात्र खूप असा आग्रह करतात आणि त्यासाठी तयार सुद्धा करत असतात. साई सुद्धा आता तेथेच उभा असतो आणि रमा सुद्धा अगदी साईकडे पाहत असते. अण्णा मात्र काही ऐकायला तयारच नसतात. शेवटी रमा आणि अक्षय या दोघांना तो फोटो काढण्यासाठी तयार व्हावेच लागते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता रमा आणि साई या दोघांनी तो एकत्र फोटो काढलेला असतो आणि तो फोटो मात्र अण्णांनी तेथे लावून दिलेला असतो समोरच. दुसऱ्या दिवशी आता रमा मात्र आता तेथे येते आणि तो फोटो पाहते तर तिला खूप राग येतो. रमा आता रागाने ओरडते की हे सर्व काय चाललंय, हा फोटो येथे कोणी लावला? तेवढ्या तेथे अण्णा येतात. अण्णा म्हणतात की तुझा वर्तमान काळ आणि तो वर्तमान काळ सतत तुझ्या नजरेसमोर राहावा असं मला वाटते. तेव्हा आता अण्णांनी अगदी हे सर्व केलेले असते आणि रमाला काही बोलता येत नाही. त्यानंतर अक्षय आता रात्री हा अगदी बाहेर आलेला असतो. त्याला सारखी रमाची आठवण येत असते, कारण देवळामध्ये जो काही क्षण घडला त्याचाच तो विचार करत असतो की मला असं का वाटतं की देवळात नक्की आपलंसं कोणीतरी होतं. त्यानंतर मात्र आता आरोही आणि आर्था या दोघी स्कूलला निघालेल्या असतात. त्यांना रिक्षातून जायचं असतं. तर आरोही म्हणते की मी साईडला बसणार, तर आर्था म्हणते की मी इकडच्या साईडने बसणार. तर अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, मी तुमच्या दोघींच्या मध्ये बसतो. आणि अक्षय आता त्या दोघींच्या मध्ये बसून आता रिक्षाने मात्र ते आरोहीच्या आणि आर्थाच्या शाळेला जायला निघतात. त्यानंतर मात्र आता इरावतीने जे काही आता ह्या आरोहीचा फोटो आहे तर तो एका गुंडाला दाखवलेला असतो आणि तिला उचलायचं, तिला किडनॅप करून आता ती शाळेत येतच असेल आणि तिला गायब करायचं. आणि जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत आता ती काहीतरी पॉकेटमध्ये त्या गुंडाच्या हातात देते आणि सर्व तुझ्या ताब्यात ठेवायचे असे बोलून ती गुंडाला पैसे देते आणि आरोहीला किडनॅप करण्यासाठी सांगते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल, आरोहीचा जीव वाचवण्यासाठी रमा तेथे धावत येईल का, हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.